नमस्कार. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. वेगवेगळे समाज घटक हे आपापल्या परीनं जगत असतात. तुम्हाला दिसतात त्या पलीकडची सुद्धा एक दुनिया आहे आणि ही दुनिया कदाचित आपण कधीच पाहिलेली नसते. त्यांच्या उंबरठ्यापर्यंत आपण कधीच पोहोचलेलो नसतो. अशा पद्धतीनं देशात वेगवेगळे समाज घटक वावरत आहेत. डोम, मुसाहार, वाल्मिकी अशी नावं तुम्ही कधी-कधी वाचली असतील. सोशिओलॉजीच्या पुस्तकात बघितली असतील किंवा वेगवेगळ्या केसेसमध्ये ती ऐकली असतील. पण त्यांचं जगणं काय आहे? ते कशाशी निगडीत आहेत याच्याबद्दल तुम्हाला कल्पना नसेल. अशाच फार चर्चिल्या न गेलेल्या, कधी काळी वादात राहिलेल्या आणि ज्यांच्या घरात, ज्यांच्या अन्नात काय शिजतंय याच्याबद्दल कायमच चर्चा राहिलेली आहे आणि कायमच वाद सुद्धा झालेला आहे. अशा काही समाज घटकांच्या बद्दल आज बोलणार आहोत. पण निमित्त सुद्धा तसंच आहे आणि ते निमित्त आहे ते म्हणजे वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्तानं. त्यांचं हे अंधारं किंवा असं आपण म्हणूयात ते म्हणजे की जगापेक्षा वेगळं जगणं जे आहे ते एका अवलियानं त्याच्या फोटोत कैद केलेलं आहे. हा अवलिया देशभर फिरला, या लोकांमध्ये राहिला, वावरला, त्यांच्याबरोबर उठला बसला, खाल्लं प्यायलं. त्यांना या समाजाला त्यानं जवळून पाहिलं. महत्वाचं म्हणजे फोटोच्या माध्यमातनं, डॉक्युमेंटरीच्या माध्यमातनं जे दुर्लक्षित राहिलेले आहेत, जे उपेक्षित राहिलेले आहेत, त्यांचं जगणं तो मांडत राहिला हट्टानं, आग्रहानं आणि याचं प्रदर्शन नाही केलं, पण हे जगणं लोकांपर्यंत पोहोचवत राहिला. अगदी देश-विदेशातल्या आर्ट गॅलरीजमध्ये, अनेक डॉक्युमेंटरीचे जे फेस्टिव्हल्स होतात त्याच्यामध्ये आणि ह्या लोकांचं जे खरं जगणं आहे ते लोकांना सांगत राहिला. हीच त्याची फोटोच्या माध्यमातनं आणि डॉक्युमेंटरीच्या माध्यमातनं गोष्ट सांगण्याची जी कला आहे ती जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांनी ज्या या मार्जिनलाइज्ड असं ज्याला इंग्रजीत म्हटलं जातं कम्युनिटीच्या बद्दलचं जे केलेलं डॉक्युमेंटेशन आहे ते अनेकदा अभ्यासासाठी सुद्धा वापरलं जातं. त्यांच्या या कामासाठीची दखल आणि त्यांनी या समाजासाठीचं केलेलं काम याची दखल सुद्धा देशातनं घेतली गेली आणि त्यांना 2016 साली पद्मश्री अवॉर्ड मिळाला. हे तर मोठं मानाचा तुरा होता त्यांना मिळालेला असं आपण म्हणूयात. आणि त्याच सुधारक ओळवेंशी आपण बोलणार आहोत. त्यांच्या फोटोच्या माध्यमातनं ह्याच अशा उपेक्षित समाज घटकांबद्दल समजून घेणार आहोत. पण वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्तानं फोटोत कैद झालेलं हे जगणं आपण फोटोच्या माध्यमातनं समजूनही घेणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं. सुरुवातीलाच मी इतका सगळा उल्लेख केला, पण थोडंसं मला तुमच्याबद्दल आणखीन सांगायचं ते म्हणजे वर्तमानपत्र ते या सर्वसामान्य ज्यांना दुर्लक्षित ठेवलेलं आहे किंवा ज्यांची दखल सुद्धा घेतली नाही गेली पाहिजे असं म्हटलं गेलेलं आहे अनेक काळापासून, अनेक वर्षांपासून, त्यांची दखल घ्यावी असं तुम्हाला का वाटतं? मला अगोदर म्हणजे मी मुंबईत पत्रकार होतो, फोटोग्राफर होतो आणि भरपूर काम केलं शहरात आणि बॉलिवूड पार्ट्या शूट केल्या आहेत, रायट शूट केलेत आणि सगळं शहर म्हणजे पॉलिटिक्स शूट केली. पण नंतर असं एक वाटलं की हे नाही आहे, अजूनही जग फार मोठं आहे आणि त्यामुळे एक आणि घरातला वारसा पण होता एक आंबेडकरी चळवळीचा, विचारांचा आणि म्हटलं की हे जे करतोय ते ठीक आहे, पण फार चांगलं. पण याच्यानंतर पण फार दुर्लक्षित समाज आहे ज्यांचे फोटो आपण वर्तमानपत्रात केव्हाच बघत नाहीत आणि त्यांच्याबद्दल बोलतही नाही. तो एक जो समाज आहे आणि तो पूर्ण देशात एकच समाज आहे, फक्त चेहरे बदललेले आहे, तो दलित समाज आहे. आणि मतलब आणि मी पण त्याच समाजातनं हे आल्यामुळे मला जास्त त्यांचं हे झालं की मला काहीतरी करायला पाहिजे आणि माझ्याकडे कॅमेराच होता जो फोटो काढायचा तेवढंच मी करू शकत होतो आणि म्हणून मी त्यात प्रवासाला सुरुवात केली फोटोग्राफ काढायला. आणि माझ्याच कम्युनिटी म्हणजे मी यांना माझ्या देशातले माझीच माणसं म्हणतो, मी वेगळं नाही आहे त्यांच्यातलाच एक आहे आणि फक्त माझ्या हातात कॅमेरा आहे म्हणून मी त्यांची स्टोरीज घेऊन सांगतो. तेव्हा पण सुरुवात झाली त्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या, ज्या वंचित आहेत, जे समाजापासून फार लांब लांब आहेत, शिक्षणापासून लांब आहेत, समाजानं त्यांना लांबवलं हा आणि फार सिस्टमॅटिकली लांबवलं आहे. म्हणजे जातीच्या दरीत त्यांना शेवटच्या पायरीवर ठेवलेलं आहे आणि त्यांचं म्हणजे जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे. एवढं मुश्किल की काहीच नाही. म्हणजे तुम्ही चित्रात जर बघितलं माझे चित्र तर तुम्हाला एक हे वाटेल की खरंच असा हा देश आहे का, किंवा ही आता काढलेली छायाचित्र आहेत का, या मागच्या 5 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात काढलेली छायाचित्र. असे वाटतात की ती छायाचित्र फार जुनी अशी आहेत, म्हणजे कोणत्या तरी वेगळ्या काळातली, पण ती आत्ता काढलेली आहेत. सरांनी खरं तर एक महत्वाचा उल्लेख केला ते म्हणजे हे कुठल्या वेगळ्या देशातलं, कुठल्या वेगळ्या ठिकाणचं आणि हे पार
म्हणजे महाराजांच्या काळातलं किंवा त्याच्याही आधीच्या काळातलं काही आहे का? तर हा समाज अस्तित्वात आहे सांगणारे सरांसारखे लोक आजही आहेत आणि त्यांना माहिती आहे की असा एक समाज आजही जगतो आहे, वावरतो आहे आणि सरांनी ते फोटोच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. सरांशी आपण या सगळ्या ह्याच्यात जितकं सहज सरांनी सांगितलेलं आहे तितकं या समुदायांमध्ये ऍक्सेस नाही. लोक त्यांना नाकारत असतात, लोक लांब ठेवत असतात, पण हा समाजही त्यांना लांब ठेवलं गेलं म्हणून फारसं समाजामध्ये मिसळत नाही आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे सुद्धा सोपं नाही. तर अशाच ज्यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं नाही पण ते जगता आहेत, त्यांचं अस्तित्व आहे आणि ते मान्य केलं पाहिजे, अशाच आपल्या इतर देशबांधवांच्या बद्दल आपल्याला आता बोलायचं आहे. मी खरं तर खूप मदत घेतली सरांची सुद्धा आणि मी सुद्धा सरांशी बोलताना काही शब्दांबद्दलचा म्हणजे वाचन केलं आणि माहिती काढली. तर मला असं वाटतं की सगळ्यात आधी आपण डोम समाजाबद्दल समजून घेतलं पाहिजे सर. थोडंसं मी सांगते, मी जे काही वाचलं होतं त्याच्यानुसार डोम किंवा डोमारा, डोमारी अशी त्यांची नावं आहेत. साधारणतः ते वाद्य वाजवण्यासाठी, ढोल वाजवण्यासाठी, ड्रमर्स असं त्यांचा उल्लेख केला जातो. ढोल वाजवण्यासाठीचं ते काम करतात. पण ज्याला मसनजोगी असं जो महाराष्ट्रात मसनजोगी मसनजोगी महाराष्ट्रामध्ये म्हणतात. आणि मी जे पाहिलं त्याच्यामध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, आंध्र प्रदेश, राजस्थान अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे सापडतात. पण त्यांची तिकडची कामं पण वेगळी आहेत. राजस्थानमध्ये ते सापांबरोबर खेळतात. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशात विशेष करून महाराष्ट्रातलं जे साधर्म्य आहे मसणजोगी, तसंच ते वाराणसीच्या घाटावर मर्तिकाचं जे आहे ते सगळं त्यांच्याकडे केलं जातं. आणि हे लोक कोण असतात हे आपल्याला सरांकडनं समजून घ्यायचंय. सर, तुमचे हे फोटो आहेत समोर. जो डोम समाज आहे त्याचं काम जे आहे, जे जे जास्त करून जे स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमीवर त्यांचं काम असतं. जे बॉडी आले त्यांचे विल्हेवाट लावणं, ते त्यांना अग्नी लावणं, हे फार महत्वाचं काम ते करतात. म्हणजे तिथे अशी म्हण आहे की जोपर्यंत डोम समाजाचा हात लावत नाही तोपर्यंत जो माणूस आहे ज्याला आपण जाळतो तो स्वर्गात पोहोचत नाही. पण त्यांची एवढी व्यथा आहे की त्यांना बाहेर अगदी अनटचेबल सारखं वागवतात, फार लांब ठेवतात. आजही म्हणजे आजही बिहार किंवा उत्तर प्रदेश राज्यात त्यांची सावली ही वर्ज्य आहे की त्यांची सावली आली तर तिकडचा माणूस जाऊन आंघोळ करतो. आणि हे गटारात काम करणारी माणसं आहेत, म्हणजे जास्तीत जास्त गटार. आणि एवढा दुर्लक्षित आहे ना, याला महादलित म्हणतात. जर तुम्ही त्यांच्या वस्तीत फिरलात तर तुमच्या लक्षात येईल की झोपडपट्टीपेक्षा वाईट अवस्था आहे. आणि टॉयलेट्स नाही आहेत, त्यांच्याकडे काम मिळत नाहीये दुसरं, कारण की जाती व्यवस्था मध्ये असल्यामुळे त्यांना ते दुसरं काम मिळणं फार कठीण आहे. की फक्त ते एकच काम मिळतं जे परंपरागत चाललेलं आहे, ते साफसफाईचं, ते गटार साफ करणं, ते विष्ठा उचलणं हातातनं, आणि इतर जे जानवर वगैरे आहेत त्यांचं हे करणं, आणि स्मशानभूमीवर. तर हा म्हणजे एवढा वंचित समाज आहे, आर्थिकदृष्ट्या एकदम मागासलेला, कारण की दुसरं कामच मिळत नाही आणि त्याला शिक्षण नाहीच. म्हणजे शिक्षणापासून म्हणजे शिक्षण घेण्यासाठी पुढची पिढी येतच नाही का? नाही, शिक्षण मध्ये कसं आहे की शाळेमध्ये तो जातो, 2 वर्ष 3 वर्ष जायचा प्रयत्न करतो. शाळेमध्ये जो दुपारचं अन्न भेटतं अंगणवाडीचं, त्यामध्ये त्याला वर्गातच येऊ देत नाहीत. वर्गात येऊ नये त्याच्यामुळे तो बाहेरच्या बाहेर जेवण घेतो आणि बाहेर तिकडूनच खेळायला जातो. म्हणजे मग तो वडिलांकडे पण जात नाही, शाळेत पण जात नाही, आणि तो सरळ सरळ प्लास्टिक जमा करतो किंवा कचरा जमा करतो, विकतो, आणि तो 5व्या 6व्या वर्षीच तो पैसे कमवायला लागतो आणि 10व्या वर्षी तो वडिलांसारखा तयार होतो काम करायला. त्यामुळे अशी म्हणजे त्यांची घरं बघितली तर घरात काहीच नाही, म्हणजे बांबू असे टाकलेले आहेत, गोधड्या टाकलेले आहेत. एवढी वाईट परिस्थिती आहे त्या समाजाची, डोमची, पण की आपण त्यांना हेच करू शकत नाही की एवढा उपेक्षित समुदाय आहे आजही भारतात, आणि तो प्रत्येक राज्यात वेगवेगळं नावं घेऊन येतो. त्यातला हा डोम समाज. एक म्हणजे मायथॉलॉजिकल स्टोरी सुद्धा आहे की राजा हरिश्चंद्राला चांडाळाला विकलं गेलं होतं, राईट, आणि त्याच्यानंतर मग चांडाळानं ते जे काम आहे करायचं तर ते काम स्मशानामध्ये हरिश्चंद्राला दिलं होतं. आणि आणखीन एक अशी गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे की कल्लू डोम नाव आहे, माणूस होता डोम, तर त्याला राजा हरिश्चंद्राला कोणीतरी विकलं होतं आणि तो त्याच्या हाताखाली, कल्लू डोमच्या हाताखाली काम करायचा. म्हणजे मायथॉलॉजी मध्ये पण या सगळ्याचा मला महाराष्ट्रातल्या मसणजोगींकडे यायचं. तर हे उत्तर प्रदेश, बिहार इथले जे डोम आहेत ते, आणि महाराष्ट्रातले मसणजोगी, हे म्हणजे ते त्यांचंच पूर्ण कम्युनिटी आहे. महाराष्ट्रातले मसणजोगी काय करतात की स्मशानावर जातात प्रेत घेऊन आणि ते रात्रभर तिथे थांबतात.
आणि सकाळी राख गोळा करतात, जमा करून ठेवतात आणि मग आंघोळ वगैरे करून ते ज्या घरात त्यांची मयत झालेली त्या घरात जाऊन ते तिथे काही भेटतं का, की का रात्रभर मी काम केलेलं आहे. तो पण एकदम म्हणजे नॉमॅडिकच समाज आहे, जो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी चालतो. त्याचं काही घर नाही, दार नाही. तो एका ठिकाणी जातो आणि त्याचं फक्त स्मशानभूमीवर चाललेलं आहे. तो स्पेसिफिक एका जिल्ह्यातच आता जास्त राहिलेत आणि आता परंपरागत मला वाटतं अहमदनगरच्या आजूबाजूला आहेत ते. मी जाऊन आलो तिकडे. आणि दुसरं की त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे हा. म्हणजे जवळजवळ 30 ते 40 या जमाती आहेत, जे म्हणजे त्याच्यामध्ये नंदी बैल येतो, मसानजोगी येतो, त्याच्यामध्ये भरपूर येतात, जे फक्त उदरनिर्वाह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं त्यांना म्हणजे अगदी उपेक्षितच सगळा समाज. बाहेर गावच्या बाहेर राहणं आणि एका गावातनं दुसऱ्या गावात जाणं आणि भीक मागणं आणि जेवण मागणं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस डोम समाज कामाचे पैसे मागायला जातो ना, तर त्याला विचारतात की पैशाची काय गरज आहे, आम्ही जेवण देतो ना, आणि ते जेवण पण दुरून असं हाताने टाकलेलं देतात. म्हणजे एवढं हे आहे. आणि सर्वात महत्वाचं काम करतो शहरातल्या गटार, जिल्ह्यातले गटार साफ करणं, रस्ते साफ करणं, मृत्यू जे गाय बैल आहे ते उचलून घेऊन जाणं. आणि त्याच्या पण मध्ये त्याला म्हणजे माणुसकी तर नाहीच नाही, पण अगदी वैमनस्य जगत असतो तो. म्हणजे काहीच नसतं लिटरली. आणि शाळा नाही, कुठे पैसे नाही, घरात काही सामान नाही, जेवणासाठी पण मारामारी होते की पूर्ण जेवण मिळतात. ते काही वेळा ते काय करतात की जे रॅशन वगैरे पडलेलं असतं ते एकत्र आणतात घरात आणि मग ते वेगळं वेगळं करून त्याच्यावर हे करतात, निर्वाह करतात. आमच्या शहरी माणसांसाठी हे असं सगळं जगणं असतं असं आम्हाला माहित नाही. आम्हाला फार तर म्हणजे रस्त्यावर भीक मागणारे लोक असतात असं माहितीये. पण सर म्हणजे आता आपण आहोत ते म्हणजे चंद्रावर जाऊन आलेलो आहोत, भरपूर पैसे कमवतो, डिजिटल सगळं जग झालेलं आहे, सगळं आता छोटं झालेलं आहे, गोष्टी मिळायला लागलेल्या आहेत. पण तरी सुद्धा असा एक समाज आजही जगतो असं तुम्ही म्हणतात. तर या समाजासाठी कशा पद्धतीनं म्हणजे हा जो समाज आहे त्याची जी जनगणना होते किंवा त्याचं शिक्षण बघितलं जातं, पण ह्याच्यापर्यंत रिच आउट झालेला आहे नाही, कसं काय? आणि दुसरं म्हणजे आता तर स्मशानामध्ये सुद्धा राख ही सुद्धा इलेक्ट्रिसिटीवर आहे. तर मग ह्यांच्या जगण्याचा उदरनिर्वाहाचा तुम्ही म्हणतायत वेगवेगळे भाग आहेत, पण मग पुढे काय? पुढचं काही विचार केलाय का? ह्यांच्यासाठी काम करणारं कोणी आहे का? नाही, काम करणारे कोणीच नाही, कारण की रिहॅबिलिटेशन पॉसिबलच नाहीये. म्हणजे शक्य कसं नाहीये की समजा यांना काही आपण तुम्ही काही दिलं तरी ते दुसरा जो समाज आहे, उच्चवर्णीय समाज, तो याच्याकडनं काहीच व्यवहार ठेवत नाही. पण तो व्यवहार न ठेवल्यामुळे त्याचं जगणं कठीणच होतं. तो जोपर्यंत ही जो भेद आहे तो तुटत नाही तोपर्यंत म्हणजे त्याला वर्गात बसवणं, शाळेत बसवणं किंवा त्याला हातात हात घेऊन पुढे घेणं हे जरा कठीणच आहे. म्हणजे आणि तो म्हणजे आपण नाक बंद करतो त्यांच्या घरातनं जाताना. आपण बघायचं पण आपली हे नसते, म्हणजे आपली इच्छा नसते की त्या एवढा गरीब समाज आहे तिथे बघतो. तुम्ही घरात गेलं की तुम्हाला एवढं वाईट वाटतं की कसं होईल, म्हणजे जाणारी शक्यच वाटत नाही. पण जोपर्यंत सरकार किंवा निर्णय घेत नाही, म्हणजे त्यांना महादलित घोषित केल्यानंतर पण त्यांचं काहीच होत नाही गेल्या कित्येक वर्षापासून तिथल्या तिथेच आहेत. म्हणजे काय आहे, एवढे पैसे असतात त्यांच्यासाठी ठेवलेले, ते पैसे दुसरीकडे वळवतात, पण इथे जातच नाही. म्हणजे जो माहितीच नाही तर मागायला हा जाण्याची पण काही हा मग बँकेत अकाउंट नाही त्यांचं, ते होऊ शकत नाही, कारण की त्याच्याकडे ती जागा नाही, रेशन कार्ड नाहीये, त्याच्याकडे ते काही कागदपत्रच नाहीये जो 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 तो दाखवेल की मी या देशाचा नागरिक आहे. तर ते ते करायसाठी पण त्याला फार म्हणजे इम्पॉसिबल आहे. पण म्हणजे आपण जोपर्यंत आपल्या सामाजिक दृष्ट्या सोसायटीने जोपर्यंत नाही केलं तोपर्यंत जरा कठीणच आहे. म्हणजे डोमचं जोपर्यंत डोम म्हणा किंवा वाल्मिकी म्हणा. डोम समाजाचा बद्दल तुम्ही उल्लेख केला तर मला म्हणजे मी जी काही आकडेवारी काढत होते हो हो त्याच्यानुसार ना म्हणजे मोठ्या संख्येनं हे डोम समाजातले जे लोक आहेत ते पाहायला मिळतात ते ओडिशामध्ये. आणि त्याच्या खालोखाल सगळ्यात कमी मग खाली 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 येताना खाली येत ते जातं. कमीच होत जातात असं पाहायला मिळतंय. पण असाच आणखीन एक समाज आहे हा सर, तो आहे हा वाल्मिकी समाज जो हा नाही जो मला त्याच्या आधी जायचं ते म्हणजे मुशाहार समाज. हा मुसाहर, पण तो पण महादलितच आहे. महादलितच हा हा समाज हा आहे आणि हा त्याच्याबद्दल मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. हो हो कारण जसं तो आपण म्हटलं त्याप्रमाणे मूष
आहार हा असं म्हणजे रॅट मुसाहार इटर्स रॅट इंग्लिश इटर्स. मध्ये ज्याला आपण म्हणू शकतो. आणि ऍक्च्युली त्याच्यासाठीची पण मायथॉलॉजी मध्ये स्टोरी आहे की कसा श्राप मिळाल्यानंतर हे हो हो मुशाहार असे झालेले आहेत. हा. या समाजाबद्दल जर आपण सांगायचं झालं तर बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड तसंच नेपाळच्या काही भागांमध्ये ते पाहायला मिळतात आणि आसाममध्ये सुद्धा काही आहेत. महाराष्ट्रात पण आहेत. महाराष्ट्रात सुद्धा आहेत, पण सर्वात जास्त ते आसाममध्ये आहेत, उत्तर प्रदेशात आहेत अशी माझी माहिती आहे. एक प्रकारे बॉन्डेड लेबर, बंधुआ मजदूर ज्याला हिंदी मधला शब्द आहे, किंवा मग एकाच शेतामध्ये जेवढं पैसे मिळेल तोपर्यंत काम करत राहायचं असं जे आहे. तर तो ते लँडलेस आहे, म्हणजे हा जवळजवळ 99.9% त्यांच्याकडे जमीन नाही कोणाकडे, हा एकाही मुसहारकडे. मी मुसहारांच्या ज्यावेळेस घरात गेलो आणि बघितलं, हा तर मी तुम्हाला सांगतो की अशक्य, म्हणजे मी हा आपल्या देशाचा भाग आहे किंवा आपल्या देशाची माणसं आहेत, की हे आपले नागरिक आहेत, हेच मला मन मानायला तयार नव्हतं. मी ज्यावेळेस तुम्ही वस्तीत जाता त्यावेळेस फक्त काय दिसतं तर नागडे उघडे मुलं, घरात काहीही वस्तू नाही, झोपलेले, म्हणजे चिखल घासतो घरात, पाणी असतं किंवा ते ज्या ज्या वस्त्या आहेत त्या पाण्याच्या बाजूलाच आहेत, जिथे येणेकरून पाणी जातं आणि सगळं घर ओलं असतं. मग तर तुमची ते त्यांचं जेवणाचं तर एवढे वाईट आहे, म्हणजे ते परत जातात आणि जे 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 कोंबडीचे पिस आहेत ना ते घेऊन घरी जातात आणि खातात. म्हणजे एवढी त्यांची दयनीय अवस्था आहे. म्हणजे ते म्हणजे माणसं नाही, ते झॉम्बीज आहेत. असे आपण त्यांच्याकडे बघतो त्यावेळेस असं वाटतं की हे माणसं आहेत कुठची, म्हणजे खरंच आताची आहेत की आपल्या देशातली आहेत, की म्हणजे आजही बिहारमध्ये जर तुम्ही गेलात तर त्याची वस्ती वेगळी आहे आणि सगळ्यात गलिच्छ वस्ती. त्याचं पण सेम, ना शाळेत जाऊ शकत, ना शाळेतनं तो काही घेऊ शकत किंवा वर्गात बसू शकत, कारण की तो एवढा दुर्लक्षित आणि लांब आहे ना समाजापासून, की तो त्या भोवताला असतो, त्याच्या भोवताली, पण त्याच्या सामाजिक त्याची एवढी खालची स्थिती असते की त्याचा स्पर्श नाही होऊ शकत. या सगळ्या कम्युनिटीमध्ये दोन्ही वेळी स्पर्श तर फारची लांबची गोष्ट, तर स्पर्श आणि जर छाया जर त्यांची मिळत नसेल, जर हे असेल पडली, हा सावली पडली. सावली, तर मग कठीण आहे की त्यांना सोबत घेऊन त्यांचा मेन प्रवाह त्यांना आणणं. म्हणजे हे, म्हणजे मी याच्यातले 90% फोटोग्राफ एडिट केले तर मी दाखवूच शकत नाहीत. पण मला असं म्हणायचं आहे सर की आपण जे दाखवू शकत नाही ते आपण सांगू शकतो आणि आपल्या शब्दात सांगू शकतो. मला मला प्रश्न पडला किंवा मी जेव्हा उल्लेख केला तेव्हा, अजूनही हे रॅट इटर्स आहेत का? अजूनही ते मूषक खातात का? एक मला प्रेक्षकांसाठी उल्लेख करायचा आहे. आम्ही कुठल्याही अशा काय एलियन कम्युनिटी बद्दल बोलत नाही आहोत. जैत्र जैथ हा मराठीतला चित्रपट आहे ज्याच्यामध्ये आदिवासी समुदायामध्ये सुद्धा अ, उंदरांची शिकार करून खाल्ली जाते आणि आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर तसं ते खात होता. हे सुद्धा नोमॅडिकच आहेत. तर त्यामुळे हे आपण एलियन कम्युनिटी बद्दल बोलत नाही आहोत, पण असे हे देशभरामधल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलेली ही कम्युनिटी आहे. नागालँडमध्ये अजूनही खातात, हं, म्हणजे तो उंदीर फक्त पहाडातला आहे. ओके. हा, म्हणजे आता कसं होतं की हे जे उंदीर होते, ज्यावेळेस धान्याची कोठारं जी आहेत ती चांगली होती, मोठी मोठी, तर ज्यावेळेस जे उंदीर खात होते तर उंदीरांना चांगलं आहार मिळत होता आणि मग त्या आहारातनं यांचा आहार जमा व्हायचा. तर तो आता जवळजवळ कमी झालाय, म्हणजे पण खाणं बंद झालं, पण ती जी त्यांची अवस्था आहे ती तशीच आहे. म्हणजे हम्म, ज्यावेळेस ते मुसाहार करत होते आणि समाजापासून दुर्लक्ष होते, ती परिस्थिती आजही त्यांची तशीच्या तशीच आहे, तेवढीच वाईट आहे. हम्म, जशी त्यांचं मुसाहार म्हणजे उंदीर खाणारा माणूस, तर तो उंदीर खाणाऱ्या माणसाची काय डिग्निटी असेल समाजात, हम्म, ती तसल्या तिथल्या तिथेच आहे. हम्म. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सर, तुम्ही उल्लेख केला उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश किंवा नेपाळ. तर तुम्ही देशाच्या कुठल्या कुठल्या भागांमध्ये या मुसाहार कम्युनिटीच्या वस्त्यांमध्ये गेला होता आणि कुठल्या राज्यातली तुम्हाला असं वाटलं की वस्ती भयंकरच आहे मला किंवा त्यांची स्थिती मी परिस्थिती भयंकर? बिहारमध्ये गेलो, जास्त बिहारमधल्या 2 जिल्ह्यात मी गेलो आणि ती फार भयानक होती. म्हणजे बिहारमध्येच जास्त मी डॉक्युमेंटेशन केलं मुसाहारचं आणि नंतर झारखंडमध्ये थोडंसं केलं होतं. तर ते आता हळूहळू तिथे बदल होत होते, कारण की तिथे मी ज्या संस्थेतर्फे गेलो होतो तिथे ते अंघोळ पण करत नव्हती, ती ती जमात, म्हणजे अंघोळ पण करत नव्हती आणि गलिच्छ राहणंच हा त्यांचं हे होतं, की ते करणार काय म्हणजे. तर अ, एवढं वाईट परिस्थिती होती बिहारमध्ये की तुम्ही
वस्तीत गेलात तर तुमचे पाय अर्धे चिखलाने माखतील, म्हणजे जवळजवळ गुडघ्यापर्यंत. आणि तुम्ही त्यांच्या घरात जाणं म्हणजेच चॅलेंज आहे की ते फोटोग्राफ करायचे की नाही करायचे, हा प्रश्न येतो की हे काढू की नाही काढायचे. म्हणजे तुम्ही स्तब्ध होता कॅमेरा घेऊन की फोटो समोर दिसतात की लहान मुलं झोपलेली आहेत घरात, आई वडील असे, म्हणजे अगदी म्हणजे चेहऱ्यावर त्यांच्या भावच नसतात, एवढी गरिबीत, प्रचंड गरिबीत ते राहतात. आणि घरात लिटरली काहीच नसतं, म्हणजे एक भांड. म्हणजे जी मुलं, लहान मुलं जातात आणि पावसाळ्याच्या दिवसात जे मासे येतात मातीतनं काढून ते काढून आणतात, किंवा जे मी सांगितलं की कोंबडी च्या दुकानाच्या समोर जे फेकलेले ते घेऊन येतात, मग ते शिजवतात आणि खातात. आणि डुकराचा प्रचंड वावर चारी बाजूला असतो. दुसऱ्या वस्तीतनं, म्हणजे ती वेगळीच वस्ती असते, त्या वस्तीत येणं जाणंच लोकांचं कमी असतं, की त्यांना फक्त त्यांचं काम हे आहे की त्यांनी साफसफाई करावी, गटारात जावं, गटारं साफ करावी, त्याची मोबाईलला घ्यावं आणि परत जाणं. म्हणजे दॅट इज कम्प्लिटली अनटचेबल लोक आहेत. खरं तर अनटचेबल हा शब्द सुद्धा जिथं बाद झालेला आहे तिथं आपण ह्या सगळ्यांबद्दल बोलतो आहोत. तर मला हे समजून घ्यायचंय ते म्हणजे की देशामध्ये आजही अशा पद्धतीनं जगणारी लोक आहेत. मला आता पुढचं जर आपण पाहिलं तर असाच एक वाल्मिकी समाज पण आहे. तुम्ही स्वच्छतेबद्दल बोललात म्हणून स्वच्छता फार महत्वाची आहे आणि मन स्वच्छ असायला हवं, तसा परिसर स्वच्छ असायला हवा. लक्ष्मीचा निवास तेव्हाच असतो असं आपल्याकडे म्हटलं जातं. पण मग हीच स्वच्छता करणाऱ्या जो माणसांचा व्यवहार असा का करतो आपण? माणसांशी व्यवहार न केला जातो किंवा त्यांच्याशी दुर्व्यवहार म्हणजे केला तुम्ही जातो. वाल्मिकी हा शब्दच एवढा म्हणजे वाटतो ना, वाल्मिकी ऋषी, वाल्या कोळ्याचा झालेला तो वाल्मिकी ऋषी ते वेगळं, ते पोएट. लोक नाही, ते त्याच्यानंतर वाल्मिकी हे नाव दिलं समुदायाला, हो, त्यानंतर ही ते जे स्वीकार नाही झालेला. ऐतिहासिक असल्यानंतर, ते कनेक्शन असल्यानंतर पण जो व्यवहार वाल्मिकीशी होतो, वाल्मिकी म्हटलं ना की एक प्रकारचं त्यांचे कुठचं स्थान आहे, म्हणजे हा त्या गटारातलाच माणूस आहे. म्हणजे वाल्मिकी म्हणजे की सर्वात घाणेरडं काम करणारा, सर्वात महत्वाचं काम करणारा, पण त्याला एवढं खालच्या दर्जावर नेऊन ठेवलंय की तो त्याचा व्यवसाय फार वेगळा जातो. त्याच्यामध्ये तो गटारात तर जातोच माणूस, पण स्त्रिया ज्या आहेत ना त्या हाताने विष्ठा जमा करतात. हा भेद का स्त्रियांना स्त्रियांचं कसं आहे तिथे की घरात ज्यावेळेस पडदा सिस्टम असतात, किंवा मुस्लिम समाजात किंवा राजपूत समाजात ज्या उच्चवर्णीय स्त्रिया आहेत त्या बाहेर शौचाला जात नाहीत, तर त्या घरातच त्यांचं शौचालय असतं. मग ते शौचालय ते हे जातात सकाळी पहाटे, ते स्वच्छ करतात, ते घमेला टाकतात आणि घमेला खांद्यावर घेऊन जे 1.5-2 किलोमीटर जाऊन ते फेकतात स्वतःच्या हाताने. हे बंद केलंय, पण ही सर्रास चाललेलं आहे. आणि त्याच्यामध्ये महिला जास्त आहेत या वाल्मिकी समाजाच्या, आणि त्यांचं म्हणजे जगणं फक्त जगण्यासाठी आहे. म्हणजे ते मेलेल्यासारखेच जगतात. म्हणजे एवढा गू घाणाचा वास असतो, त्याच्यात ते जाऊन काम करतात. आणि तो जो व्यवसाय आहे तो परंपरागत आहे. म्हणजे तो सासू सुनेला देते आणि मग सून आपल्या परत सुनेला देते. म्हणजे आणि ते काय म्हणतात तिला प्रेझेंट, असं काहीतरी प्रेझेंट करतात सासू तिला, की हे मी तुला, जसं आपण राजगिरी देतो ना, वारसा देतो, तसा वारसा देतात त्याला. छल्ला. हा कुठला, म्हणजे काय वारसा आहे हा? आणि हा परंपरागत याच समुदायाने काय करावं? म्हणजे त्यांची मानहानी अवहेलना एवढी होते ना की त्यांनी जर नवीन कपडे घातले आणि जर त्या गावात माहिती पडलं तर तू नवीन कपडे का घेतले म्हणून मारतात. म्हणजे त्या समाजाबद्दल काय एवढं व्हायलन्स मनात आहे ते मला समजलं, म्हणजे समजू शकलं नाही. हा समाज कुठल्या देशातल्या कुठल्या भागामध्ये तुम्ही जास्त कव्हर केला? सगळीकडे देशात आहे. बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे. वाल्मिकी समाज तुम्ही जे सांगितलं दिल्लीच्या आजूबाजूच्या एरियात आहे, की जो वाल्मिकी होता आणि ज्यांनी रामायण लिहिलं त्याच्या नावावर ठेवलेली ही आहेत, आणि त्यांच्या बरोबर आपण हा व्यवहार करतो. फक्त जातीय उतरणीमध्ये शेवटच्या टोकाला असलेले हा समाज आहे, आणि तो समाज हे काम करतो आणि तो वंश परंपरागत करतो. म्हणजे मला हेच समजलं नाही की ती जागीर कशी होऊ शकते एकाची. म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. म्हणजे ही जागीर का, आणि याच कम्युनिटीने का घ्यावी, याच समुदायाने का घ्यावी?
मला थोडंसं आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. सर, तुम्ही देशातल्या वेगवेगळ्या राज्यात फिरलात, मुंबईतही फिरला असालच. पण मग मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका आहे, म्हणजे एक यंत्रणा आहे या सगळ्या स्वच्छतेसाठी किंवा ही व्यवस्था सुद्धा केलेली आहे. पण मग तिथे सुद्धा वाल्मिकी समाजाकडे अशीच पद्धत राबवली जाते. सेम सेम तोच जो आहे ना, तुम्ही कोणत्याही महानगरपालिका देशात जा, जो जी कम्युनिटी आहे ती ह्याच कम्युनिटीज आहेत, ज्या दलित कम्युनिटी आहेत, ज्या अनटचेबल्स होत्या, त्याच काम ते करतात. दुसऱ्या याच्यामध्ये कोणीही नाहीये. म्हणजे जर मुंबईत गेला तर तुम्ही मुंबईमध्ये एक स्पेसिफिक समाज आहे, जो महार होता, आता बुद्ध झालेला आहे, तो आहे. त्याच्यामध्ये वाल्मिकी आहे. त्याच्यामध्ये मला तर शब्द पण उचलायला म्हणजे हे वाटतं की तो शब्द माझ्या तोंडातनं बाहेर पडत नाही त्या समाजाचे, जो गुजरातवरनं आलेला समाज आहे. आणि त्याच्यासाठी स्पेसिफिक ती शिवी सारखीच त्याचं नाव आहे. ऍक्च्युली मी तोच म्हणजे हा शब्द उच्चारण्यावर बंदी आहे, पण तरी सुद्धा प्रेक्षकांना कळावं म्हणून मी सांगते आहे. या शब्दावर बंदी आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगते आहे. हा शब्द आहे. हो हो. आणि मला एक उल्लेख करायचा आहे ते म्हणजे की दिल्लीमध्ये डोम समाज जे आहे ते या भंगी समाजातल्या लोकांचं लग्न लावतं, कारण त्यांचं लग्न लावण्यासाठी कुणी कोण पुढे येत 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 नाही म्हणून. त्यामुळे ते आपापसातच ज्या पद्धतीने ते रिच्युअल्स करतात ते सुद्धा एक भयानक आहे, म्हणजे अस्वीकार केलेला. ना, अस्वीकारच आहे. या पूर्ण समाजाचा अस्वीकारच आहे. आणि तिथे अगदी डिवाइड आहे की तुम्ही तिकडचे आहात, आम्ही इकडचे आहात, आणि तुम्ही आमच्यावर अवलंबून आहात, आणि तुम्ही हेच काम करायचं. जर दुसरे काम केलं ना तर धडा शिकवतात. म्हणजे म्हणजे समजा आता मध्य प्रदेशमध्ये सरकारने स्कीम आणली की आपण हा गुजरात आणि त्याच्यामध्ये ह्या प्रथा बंद करू. तर एका गावातल्याने सांगितलं की आपण आता चला आजपासून प्रथा बंद करूया आणि पैसे घेऊया सरकारकडनं आणि त्याचं हे करूया. तर गावाले म्हणाले की ठीक आहे, तुम्ही असं करता का, आता आम्ही तुम्हाला धडा शिकवतो. त्याच्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना काम दिलं नाही. म्हणजे राशन उधारीवर द्यायचं ते दिलं नाही. म्हणजे पूर्ण बायकॉट केला, सामाजिक बहिष्कार, की जोपर्यंत हे घोडग्यावर परत येत नाही, अच्छा हमको आप सिखा रहे हैं ना, तो हम अभी आपको सिखाते. अच्छा, त्यांनी दुकानं लावली, समजा सरकारने काय तुटेपुटे पंजे दिले, त्या दुकानात जाणार कोण घ्यायला? त्यांची तर बाईंग कॅपॅसिटी नाहीये, तर कोण विकत घेणार? त्यामुळे तो व्यवसाय पडतो आणि पुन्हा परत तो तिथेच येतो जिथे त्याला काम करावं लागतं. आणि त्याला अक्षरशः म्हणजे एवढं दारिद्र्यासारखं वागवतात ना की तो समोरून गेला काय, त्याला शिवीगाळ करणं हे कॉमन आहे. त्याच्या बाईला या शब्दांनी बोलणं एक कॉमन आहे. आणि जर तुम्ही पैसे मागितला की त्या कामाचा मोबदला दे, तर तुमको काय को चाहिए ये पैसा, म्हणजे एवढं. म्हणजे आणि घरात येऊ देत नाहीत ना. घरात सरळ जायचं, टॉयलेट येतं याचं साफ करायचं आणि तिकडनं. आणि स्पेशल इन्स्ट्रक्शन असतं की इथे हात लावायचा नाही, इथे हात लावायचं नाही, इधर खडे राहोगी, आणि बाहेर पाणी जाऊन देणार तिला. तर मी ज्या स्त्रियांना भेटलो त्या दिल्ली जवळच्या, ते म्हणाले सर हम इनके घर में पाणी भी नाही पिते. म्हणजे एवढा दुर्व्यवहार करतात तिथे एका माणसाशी, जो माणूस येऊन तुम्हाला मदत करतो, जो साफसफाई करतो तुमच्या घराची, आणि त्या माणसाला तुम्ही पाणीही त्याच्या ग्लासात देऊ शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो की कप वगैरे वेगळं वेगळं ठेवायचं, ते तर आहेच, पण एक अदृश्यपणे फार हे आहे. आणि परत आपण सफाई कामगार किंवा महानगरपालिका ते काय करतात की सकाळी एवढं भ्रष्टाचार त्याच्यात आहे की सरकारने सांगितलं की बाबा हेच काम करायचं नाही, पण तो तिकडचा अधिकारीच काम करून घेतो की 5 ते 7 तुम्ही विस्टा उचलायचा, घरी जायचं आणि 9 वाजता पण परत ऑफिसला यायचं, तरच ते त्यावेळेस त्याची प्रेझेंटी होणार, त्यावेळेस पगार निघेल. म्हणजे हे कंटिन्युअसली चाललं. आणि झिरो मॅन्युअल स्कॅविंग ही भ्रष्ट कल्पना आहे, असं नाहीच आहे. पूर्ण देशात चालू आहे, मुंबईतही चालू आहे. तुम्ही रात्री फिरायला जा, तुम्हाला माहिती पडेल. किंवा तुम्ही गोवंडी किंवा अशा स्लम एरियामध्ये जा, तुम्हाला लगेच माहिती पडेल की इथे म्हणजे तो नियम आहे की मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग बंद आहे किंवा अनटचेबिलिटी बंद आहे, पण ती सर्रास चालू आहे. तुम्हाला विचारायचं आता, स्कॅव्हेंजिंगचा उल्लेख आलेलाच आहे, तर मॅनहोल मध्ये सुद्धा डेथ होतात. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर याच्याबद्दलची चर्चा होते आणि तुम्ही या मॅनहोल मध्ये काम करणाऱ्या लोकांशी बोललेले आहात, त्यांचे फोटोज घेतलेले आहेत आणि म्हणजे एकूणच तुमचा डायलॉग झालेला आहे. तर त्यांची काय स्थिती आहे आणि त्यांचे फोटो घेत असतानाच तुमचं चॅलेंज काय होतं? आपण जे डोम, वाल्मिकी, मुसहार आणि महाराष्ट्रातला हा समाज गटार साफ करतो ना, आणि तो गटाराच्या आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर तिथे विविध प्रकारचे गॅसेस असतात आणि त्याच्यामध्ये त्याची डेथ होते.
तर हा सगळा जो समाज आहे ज्यांची चालनावर गेली तो पूर्ण देशात ड्रेनेजमध्ये मरणारा हाच माणूस आहे. तो डोम समाजातला आहे, तो वाल्मिकी समाजातला आहे, तो बौद्ध समाजातला आहे आणि तो वाल्मिकी समाजाचा आहे. हीच माणसं तुम्हाला परत परत फक्त त्यांची नावं झाली दिल्लीमध्ये पण तेच म्हणतात. आणि म्हणजे भयानक अनुभव होता ज्यावेळेस मी हे फोटोग्राफ करायला गेलो. मला वाटलं नाही मला हे काढावे म्हणून, पण मला त्यांनीच सांगितलं की तुम्ही कशाला फोटो काढता, काही होणार नाही या फोटोचं. पण म्हटलं अरे आतापर्यंत कोणी काढले नाहीत गेल्या 50-60 वर्षात, तर मी पहिल्यांदा फोटोग्राफ केले होते. आणि ते ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस लोक विचारत होते की अशी खरंच आहे का मुंबईत, म्हणजे लोक असेच काम करतात का म्हणून. ही त्याची म्हणजे त्यांना समजून घ्यायचं होतं की आजही आमच्या समुदायाचं असंच आहे का. आणि ते म्हणजे की मला प्रश्न विचारायचे ते की खरंच अशी परिस्थिती आहे का, म्हणजे खरंच गटारात जातात का, खरंच साफ करतात का मुंबईचे रस्ते, आणि हाच समाज साफ करतो का. आम्ही सांगितलं की ही फोटोग्राफी जी मी केली आहे ती दाखवायसाठीच केली आहे. मग ती तुम्ही बिहारमध्ये जा, मध्य प्रदेशमध्ये जा किंवा दिल्लीत जा, ती फक्त त्यांचं नाव चेंज होतं आणि डिस्क्रिमिनेशन ज्या पद्धतीने अनडिग्निफाईड जॉब जो आहे म्हणजे अमानवी आहे, अमानुष आहे सगळं. म्हणजे तुम्ही हे सगळे चित्र जर बघितलं ना तुम्हाला एकच वाटेल की आपण आपल्या भारतीय नागरिकांसोबत कसा व्यवहार करतो हे त्याचं हे धक्कादायक चित्र. धक्कादायक चित्र आहे. सर, आपण सगळ्यांबद्दल बोलतोच आहोत, तर कायम अशा समुदायाची चर्चा होते ते म्हणजे की पारधी समाज. आणि त्याची चर्चा होण्याचं कारण आहे ते म्हणजे की सगळ्यात जास्त जंगलाच्या प्राण्याच्या आदिवासी नंतर कोणी राहत असेल तर ते आहे. आणि अत्यंत म्हणजे ब्रिटिशांच्या काळात सुद्धा त्यांनी ब्रिटिशांना मदत केलेली आहे मागोवा घेण्यामध्ये जंगलामध्ये. त्याच्यानंतर मग जे काही हिंस्र प्राणी आहेत त्यांना पकडण्यामध्ये. पण त्याच्यानंतर ते सगळे झाले क्रिमिनल ट्राईब्स. आणि आजही महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. इनफॅक्ट माझी जी माहिती आहे त्याच्यानुसार मुंबईतल्या मालाड मालवणीमध्ये सुद्धा त्यांची एक कम्युनिटी आहे. गावातनं जे तडीपार झाले ते बिचारे इथे येऊन वस्त्यांमध्ये राहायला लागले शहरातल्या, अशी परिस्थिती आहे. आणि आजही त्यांना चोरी झाली आसपासच्या परिसरामध्ये की पकडतात, मारतात. आणि मी एका महिलेला भेटले होते, तिनेही अशीच कथा सांगितली होती. पण तुमच्याकडनं समजून घ्यायचं ते म्हणजे की तुम्ही पारधी समाज कुठे कुठे पाहिलेला आहे. मी महाराष्ट्रात 5-6 डिस्ट्रिक्ट्समध्ये पारधी समाजचं चित्रण केलंय आणि लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे, म्हणजे मी अजूनही काम करत आहे. तो समाज जो आहे ब्रिटिशांनी ज्यावेळेस त्यांना क्रिमिनल ट्राईब म्हणून घोषित केलं होतं, त्यानंतर तो जंगलातनं ज्यावेळेस तो पळून महाराष्ट्रात, राजस्थानचे आहेत ते, आणि मग महाराष्ट्रात, उत्तर प्रदेश 4-5 राज्यात ती आलीत आणि जंगलावर निर्भर होणारी वस्तू. पण नंतर काय झालं की जंगल गेली, त्याच्यामुळे कामं गेली आणि त्याच्यामुळे काय झालं की तो एवढा त्याच्यावर तो क्रिमिनल ठपका त्यांच्यावर ठेवलेला आहे की गुन्हेगारी जमात म्हणून. पण ज्यावेळेस पोलिसांकडे काही होतं तर पहिले पोलीस जाऊन त्यांच्या घरातल्या माणसांना उचलतं, सरळ पोलीस स्टेशनमध्ये टाकतं. आणि म्हणजे त्यांना त्यांचं एवढं वाईट परिस्थिती आहे की गावातले लोक त्यांना राहू देत नाहीत गावात, की चोरी करतील म्हणून. त्यांना पाणी देत नाही की पाणीचं काय घ्यायला आले तर ते पाणी, त्यांचं रॅशन कार्ड नाहीये, त्यांचं रजिस्ट्रेशन नाहीये. आणि कोणीही म्हणजे काय म्हणतात त्याला की जंगलाच्या भागात राहतात, घरं नाहीयेत, पाण्याची व्यवस्था नाहीये, तिथे जन्म मुलांना देतात अगदी ते. म्हणजे आणि गावातले लोक सातत्याने द्वेष करतात त्यांचा, की हे आले म्हणजे चोरीसाठी आले, हे आले म्हणजे याच्यासाठी. म्हणजे आपण एक समाज म्हणून त्यांच्याकडे केव्हाच की त्यांची परिस्थिती काय आहे. आता विचार करा, शाळेत बसू शकत नाही, तो शाळेत जात नाही, मग त्याला नोकरी देत नाही किंवा त्याला आपण ग्रामपंचायतमध्ये येऊ देत नाही, मग त्याने करावं काय. मग तो जर आणि म्हणून तो चोरी ज्यावेळेस करतो ना तर त्याला ते वाटतं की तो बरोबर करतो, कारण की त्याला पण जगायचंय. आणि एवढं, आणि त्याच्या स्वतःच्या रूढी पण त्यांच्या भरपूर आहेत स्वतःच्या. म्हणजे दुसऱ्याच्या घरी न जेवणं, पाणी न पिणं, कॉटवर न बसणं, त्याचा तो पण वारसा त्यांनी चालू ठेवलाय, जो त्यांचे पहिलं जी आयुष्य होतं म्हणजे ते तो पण चालूच आहे. आणि त्याच्यामध्ये स्त्रिया आणि मुलं सर्वात जास्त त्यांना हे होतं की शाळेत जात म्हणजे ते अगदी रस्त्यावरच पडले असतात. जर तुम्ही मुंबईतल्या सिग्नलवर बघितलं ना, जर ते जी 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 उभे असतात ते मोस्टली पारधी आहेत.
त्यांच्या घरातलं कोणीतरी इकडच्या जेलमध्ये बंद आहे आणि ते तिकडे त्यांना भेटायसाठी ते इथे येतात आणि मग ते तिथे सिग्नलवर ते भीक मागतात किंवा ते लिंबू आणि मिरची विकतात. तो ती जमात आहे ती. आणि अगदी म्हणजे ती गाय त्यांचं म्हणजे त्यांचं एवढं जबरदस्त आहे की ते गायवर बसून चोरी करू शकतात किंवा फिरतात याच्यामध्ये. म्हणजे गायीशी त्यांचं काय कनेक्शन आहे? गायीशी एवढं कनेक्शन आहे की ते गायीला ठेवतात, गायीचं दूध पित नाहीत ते त्याच्या बाळासाठीच आहे. हा त्यांचा हे असतं की त्यातलं त्या गायीचं दूध पित नाहीत. आणि त्यांचं एक काय म्हणतात त्याला साधन म्हणून त्याचा वापर करतात ते इकडनं तिकडनं जाताना. आणि पक्षी संपलेत आता, तर पक्षी संपले तर मग काय करणार, तर म्हणजे तो जो पारधी होता तो पक्षाची फासे लावून पक्षी घेऊन ते म्हणजे तो म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही जर चित्र बघितलं ना तर म्हणजे एवढा अत्याचार त्यांच्यावर होतो. पोलीस अत्याचार करतात, गाववाले अत्याचार करतात, त्यांना आपण माणूस म्हणून बघतच नाही. सर तुम्ही साधारण 96च्या नंतर पासून सुरुवात केली फोटोग्राफीला, म्हणजे पेपरसाठी, न्यूजपेपरसाठी, माझ्या माहितीप्रमाणे लोकमतसाठी केलेलं आहे, टाइम्स ऑफ इंडियासाठी तुम्ही केलेलं आहे, अशा अनेक वेगवेगळ्या वर्तमानपत्रासाठी केलेलं आहे. 1996 टू टिल टुडे 2026. तर तुम्ही अजूनही तुम्ही जसं म्हटलं पारधी समुदायावर तुम्ही काम करतायत. बदल तर झालेला दिसत नाही असं तुम्ही म्हणताय. पण याच्यातला आणखीन एक महत्वाचा भाग आहे ते म्हणजे की त्यांच्या स्वीकारार्हतेवर, म्हणजे आधी तर ते भयंकर घाबरून होते, आता ह्याच्यात बदल झालेला तुम्हाला तुमच्या फोटोतनं तरी कधी पाहायला नाही, बिलकुल नाही. म्हणजे त्या समाजात म्हणजे बदल करणं किंवा काम करणंच एवढं मोठं आहे ना की त्यांना मेन स्ट्रीम मध्ये कसं आणायचा ह्याच्यावरच विचार झालेला नाहीये. म्हणजे त्याच्यासाठी रॅशन कार्ड पासून सुरुवात करायला, म्हणजे आयडेंटिटीच नाहीये त्यांची स्वतःची, तीच नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की तो समाज म्हणजे खितपत पडलेला आहे. म्हणजे त्याच्या शब्दाने मला त्यांची अवस्था वर्णन करायसाठी त्यांच्यावर म्हणजे एवढं क्राईम त्यांच्यावर होतो ना की माझ्याकडे केसेस आहेत भरपूर, रेप झालेले आहेत, मारणं आणि हाकलून देणं हे तर कॉमनच आहे. म्हणजे मारणं किंवा त्यांच्यावर हिंसा करणं हे कॉमन आहे. आणि त्याच्यात मग ते पोलिसांना पण पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे नूर खास म्हणून जी होती ती, तिचा नवरा पोलीस कोठडीमध्ये मेला. किंवा म्हणजे अनन्य अत्याचार त्यांच्यावर आपण करतो. आपल्याच राज्यातले आपलेच माणसं त्यांना जमिनीवर राहू देत नाही. म्हणजे तिथे गुरं चरायला जाऊ देतील पण या माणसांना त्यांना राहू द्यायचं नाही. फोटोच्या लेन्स बद्दल बोलतात. मी काय फोटो मधली म्हणजे टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नाहीये, पण तरी सुद्धा मला समजून घ्यायचंय सर की जेव्हा म्हणजे लेन्सचा विचार केला जातो किंवा लेन्स बद्दल बोललं जातं किंवा फोटोज बद्दल बोललं जातं, ह्या संपूर्ण समुदायाच्या संदर्भामध्ये किंवा हे जे समुदाय आहे पूर्ण, तर त्याच्यासाठी कशा पद्धतीनं गोष्टी केल्या गेलेल्या आहेत म्हणजे तुमच्या कॅमेऱ्यामध्ये, आणि जेव्हा तुम्ही लेन्सच्या मागून बघता आणि तुम्ही प्रत्यक्ष बघता ह्याच्यात काय डिफरन्स आहे? आणि असं कोणी म्हणजे फोटोज हे काय मॉडेलिंग नाहीये की फोटो सेशन करताना उभं राहू, पोज देऊ, असं काही नाहीये. पण मग हे जगणं तुम्ही कॅप्चर करताना काय सावधगिरी बाळगता? आणि नाही, सावधगिरी तर नाही. माझं काय आहे की जोपर्यंत तुम्ही ट्रस्ट नाही करत कम्युनिटीमध्ये, यू हॅव टू बिल्ड अ ट्रस्ट प्रत्येक कम्युनिटी बरोबर. आणि तुम्हाला पारदर्शक असायला हवं की का तुम्ही करताय. तर माझा जो उद्देश आहे तो फार क्लिअर आहे की मी हे फोटोग्राफ घेऊन प्रयत्न करीन कोणाला तरी दाखवायचा, कोणातरी बघावं आणि मग त्याच्यावर तुमच्यासाठी काही होतं का ते प्रयत्न करतो. म्हणजे तिथे असं तुम्ही हे करून जाऊ शकत नाही की मी जाऊन फोटोग्राफ करणार आहे, काढणार आहे. एक तर जाणारच नाही तुम्ही, कारण की ते गलिच्छ आहेत, ते खालच्या दर्जाचे आहेत. तुम्ही तिथे बसायला तुमचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्ही असं कोणीतरी म्हणून जाता. तर कोणीतरी म्हणून गेल्यावर ते नाही होऊ शकत, ते रिलेशनशिप पण बिल्ड नाही होऊ शकत. आणि त्याच्यात सर्वात म्हणजे करुणा असली पाहिजे दुसऱ्या समाजाबद्दल किंवा दुसऱ्याच्या दुःखाबद्दल. आणि मला वाटतं ती करुणा, ते दुःख ते आणायचा प्रयत्न माझे लेन्स करत असते सातत्याने की असं नाही व्हायला पाहिजे की जे बदलत्या लेन्सचा उल्लेख त्याच्यासाठी केला होता. ऍक्च्युली ऍक्सेसचा पण एक प्रश्न आहे. हो, पण आपण जातच नाही ना, आपण लोकांशी बोलतच नाही. आपल्याला सगळं इमिजिएटली पाहिजे. म्हणजे फोटो पण काढायचे असेल तर आता मला
सोशल मीडियासाठी पाहिजेत. तुम्ही विचार करून नाही की तुमची जाणीव झाली पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे की खरंच या कम्युनिटीमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि का करायला पाहिजे आणि आपण का जायला पाहिजे. ते पण विचार नाही. आपल्याला पटकन पाहिजे. लगेच गेलं, लगेच पाहिजे. पण तुम्हाला वेळ घालवावा लागेल. तुम्हाला म्हणजे माझं सर्वात जास्त काय होतं, की मला यांच्याबद्दल जास्त समजलं. माझं जास्त असं गेलं, की अरे असं-असं आहे का? यांच्या प्रथाबद्दल समजलं, यांच्या जीवनच्याबद्दल समजलं, यांचे जे फार ते एक्सपर्ट्स पण आहेत काही गोष्टीमध्ये. ते असं नाही की ते त्यांच्याकडे पण फार वाद्यांमध्ये ते सगळ्यात जास्त एक्सपर्ट्स आहेत. त्यांच्याकडे वाद्य तयार करणं आणि वाद्य किंवा बनवणं. जंगलामधल्या प्रत्येक वनस्पतीबद्दल किंवा तिन्ही चारी कम्युनिटीचं स्पेसिफिक लर्निंग आहे ना ओव्हर द इयर. ते पण भेटतं तुम्ही जेव्हा. पण आपण काय करतो, आपण बोलत नाही. आपण दुसऱ्याच्या गोष्टीच ऐकून घेत नाहीत. आपण आपल्यालाच सांगायचं असतं नेहमी, माझंच ऐका, माझंच ऐका. तर जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं ऐकत नाही तोपर्यंत ते तुमच्या कॅमेऱ्यात कसं येईल किंवा तुमच्या लिखाणात कसं येईल. तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे असं तुम्हाला सगळ्यात जास्त त्रासदायक वाटला असा ह्या सगळ्या पैकीचा कुठला इन्सिडन्स किंवा कुठला फोटो असा जो तुम्हाला वाटतोय की तो घेतल्यानंतर मला काही काळ त्रास होत होता किंवा मी मला विसरू शकत नव्हते? नाही, मी माझ्या बहुतेक स्टोरीज आहेत. म्हणजे मी एक मोठी सिरीज केली होती महिलांवर होणारे अत्याचार, डोमेस्टिक व्हायलन्स ऑन वुमन किंवा कुपोषित बालकांवर केलं होतं. तर ह्या करून आल्यानंतर, फोटोग्राफ करून आल्यानंतर ना, ह्या स्टोरी आल्यानंतर जवळ-जवळ 1.5-2-3 महिने ना असं हे होतं की खरंच आपण काय फोटोग्राफ करून आलो. तर मला वाटतं ते सगळ्या स्टोरी तेवढ्याच मनाला लागतात फार, की ह्या बंद झाल्या पाहिजे किंवा याच्यामध्ये बदल झाला पाहिजे किंवा याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. हा सातत्याने विचार असतो, की मग त्या महिला असो, पुरुष असो किंवा दलित असो किंवा ट्रायबल असो. म्हणजे ट्रायबलचे काम अजून दाखवलं पण नाही आपण. तर मी मोस्टली त्यांच्यावरच फोकस केलंय, की ज्यांना व्हॉइसलेस आहेत, ज्यांचा व्हॉइस नाहीये, ज्यांना आपण देऊ शकतो. आणि दुःख फार आहे आणि आणि समाज केव्हा बदल करेल ते पण महत्वाचं आहे. देशभरामध्ये सगळ्यात अ, हादरवणारं राज्य कुठलं असेल या कम्युनिटीजसाठी, जे तुम्ही पाहिलं की तुम्ही तुमच्या फोटोच्या वेळेस तुमच्या लक्षात आलं? एक राज्य असं करणं फार कठीण आहे. म्हणजे की ऑलमोस्ट सगळ्या सेम लेव्हलला आहे. प्रत्येक राज्याला मी नंबरच देणार नाही, की प्रत्येक राज्यात आहे. म्हणजे महाराष्ट्र पण काही त्याला हे नाहीये. म्हणजे एवढा पुरोगामी असल्यावर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले असल्यानंतर पण भयानक परिस्थिती आहे ॲट्रॉसिटीजमध्ये दलितांवरची किंवा जात व्यवस्थेवर. युपी म्हणा, कोणतंही राज्य म्हणजे उत्तराखंड म्हणा, उत्तराखंडमध्ये तुम्ही घरात जाऊ शकत नाही जात सांगितल्याशिवाय. है ना. मग तुम्ही तुम्ही कसं केलं? तुम्ही तर म्हणता की मी मी पण त्याच कम्युनिटीतनं येतो. मग तुम्हाला घरात घेतलं? नाही, मी त्यावेळेस काय करतो, की तिकडचे जे मुलं आहेत, तिकडचे ते जसे आहेत, त्यांच्याकडनं मी एक्सेस क्रिएट करतो आणि बस त्यांना सांगतो. पण त्यांचं कसं आहे, की ते दुहेरी आहे सगळं. म्हणजे कोणी मोठा आला, की त्याला स्पेस आहे, गरीब आला, की त्याला स्पेस नाहीये असं. म्हणजे ते अगदी काय म्हणतात त्याला, की मी एका ठिकाणी उत्तराखंडमध्ये फोटोग्राफ काढत होतो घरात आणि एक दलित स्त्री आली. तर तिने सगळं काम केलं, स्वयंपाक केलं. आम्ही एकत्र जेवायला बसलो, तिला बाहेर जेवायला बसवलं. म्हणजे एवढं बघ, आम्ही त्याच घरात एकत्र जेवतोय आणि तिने स्वयंपाक केला, तिने भांडे धुतले, पण तिला घराच्या बाहेर जेवलं. म्हणजे याला काय म्हणजे बदल म्हणजे स्वीकारायचा तो कसा बदल स्वीकारायचा हे अजून समजलेलं समजलं नाही नाहीये. आणि त्याच्यात स्त्री पुरुष हा पण एक भाग भाग आहे आहे. याचा. हो, हो. तर सरांशी आपण खूप गप्पा मारलेल्या आहेत आणि थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर सुधारक सरांचे फोटो आणि त्यांच्यावरच्या गप्पा हे नेव्हर एंडिंग गोष्ट असू शकते. त्यांच्याकडे मला वाटतं काही लाख फोटो असतील. जास्त असतील. हां, लाखांपेक्षा जास्तीचे फोटो असतील. त्यातले त्यांनी हार्डली 30 फोटो आणलेले आहेत आणि ते आपण बघून म्हणजे त्याच्यावर थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला होता. तर एका झगमगाटी दुनियेच्या पलीकडे अजूनही एक जग आहे. जे जग अस्तित्वात खूप आधीपासून होतं. ते बदलण्याचं आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं किंवा आपल्या सगळ्यांचं काय आपण म्हणूयात की प्रॉमिस होतं, शपथ होतं. पण ते अजूनही बदलता आलेलं नाहीये. हे सुधारक सरांनी पाहिलेलं आहे आणि ते अजूनही तेच पाहतायत असं त्यांच्या फोटोतनं ते सांगतायत. मला पूर्ण कल्पना आहे की वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या दिवशी आपण याच्याबद्दल बोललेलो आहोत. पण जिथं काय चित्र दिसतं आहे तर याचा अर्थ त्याचं अस्तित्व आहे आणि हे काही मॉडेलिंगसाठी क्लिक केलेले फोटो नाहीयेत.
हे समाजाचं रियालिटी आहे जे चित्रण केलं. खरा चेहरा आपण या वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या दिवशी दाखवतोय. एकीकडे झगमगाटी दुनिया आणि एकीकडे आजही काही लोकांचं जगणंच अंधारमय आहे. याच्याबद्दलची माहिती आपल्याला या वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्तानं आणि इतक्या सुंदर फोटोच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे. थँक्यू सर, तुमच्याशी आम्ही बोललो. एक वेगळ्या पद्धतीनं फोटोग्राफरशी बोलण्याचा हा प्रयत्न होता. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा मुंबई तक.